विड्याचे पान शुभकार्यात का महत्त्वाचे मानले जाते? घरात कोणतेही शुभकार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो विड्याच्या पानाचा. घरात पूजा किंवा लग्न, साखरपुडा यासारखे शुभकार्य असेल तर अनेकदा भटजीबुवा पहिला प्रश्न विचारतात, विड्याची पाने कुठे आहेत? या विड्याच्या पानातला केवळ महाराष्ट्रीयन लोकांमध्येच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये विड्याला महत्त्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचं पान घेऊन मंडपात आणले जाते, तर तेलुगू, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी केली जाते किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात. मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणी ठामपणे सांगू शकणार नाही. विड्याच्या पानामागची धार्मिक कथा. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधले. भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. विड्याच्या पानाचे महत्त्व. 1. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो. 2. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवाचा सहवास असतो. 3. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. 4. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो. 5. या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो. 6. विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. 7. विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. 8. विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो. या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे. 9. विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दरिद्री लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचा असतो. पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नैवेद्य दाखवावा. कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच ते उपभोगावं. तसेच शुभ मानली जाणारी ही विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नये. हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावी आणि तांबूल म्हणून घ्यावीत.